Hello students, today we are going to discuss the next point from the lesson air, water and weather. So in the previous video we have discussed the points air, then what does air contain, why do you need air. We discussed about water and water cycle. So next point we are going to discuss that weather. Okay, so open your textbook page number 88 and listen carefully. Okay, so we are going to discuss the point weather. Weather means hawaman. Sometimes the day is cold or hot or sunny. Sometimes it may become cloudy and rain. The different conditions such as hot, cold, windy, cloudy and rainy in our surrounding is called weather. Now what is mean by weather? Okay, आता काही वेळेला दिवस कसा असतो, खूप कोल्ड असतो, काही वेळेला कसं असतो, खूप असं गरम, काही वेळेला खूप असा सूर्यप्रकाश असतो आणि समटाइम्स इट मे बिकम क्लाउडी और रेनी, आणि काही वेळेला ढगाळ वातावरण असतं आणि काही वेळेला पाऊस पडत असतो. सो द डिफरंट कंडिशन्स सच ॲज, आता कंडिशन्स म्हणजे पूर्ण दिवसामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणत्या कंडिशन्स सच ॲज हॉट, कोल्ड, वाइंडी, क्लाउडी अँड रेनी इन अवर सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड द वेदर. फॉर एक्झाम्पल आता थंडीचे दिवस आहे तर आपल्याला कसं फील होते, खूप असं थंड वातावरण आहे. हेच जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण बघायला गेलं तर काय होतं, खूप असं गरम होतं, आपल्याला घाम येतो. तर ह्या ज्या कंडिशन्स आहेत, ओके, म्हणजे थंडी वाजणं, गरम होणं, काही वेळेला बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढगाळ वातावरण असतं, काही वेळेला पाऊस पडत असतो, ओके, काही वेळेला आकाशामध्ये सूर्यच दिसत नाही, तो ढगांच्या आड लपलेला असतो. हे जे सगळं वातावरण आहे, हे ज्या सगळ्या सिच्युएशन्स आहेत, ह्याला काय म्हणायचं, वेदर. ओके, सो नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू डिस्कस व्हाय द वेदर चेंज. आता हे वेदर का बदलतं, याच्यामध्ये का चेंजेस होतात. सो द सन, द क्लाउड्स अँड द रेन अँड द विंड अफेक्ट द वेदर ऑफ अ प्लेस. आता हे हवामान बदलण्यासाठी कोणत्या वस्तू परिणाम करतात किंवा कोणत्या वस्तूंचा प्रभाव असतो. फ्रॉम दॅट फर्स्ट वन इज द सन म्हणजे सूर्य, सेकंड क्लाउड्स ढग, आकाशामधले जे ढग असतात, द रेन पडणारा पाऊस आणि वाहणारं वारं म्हणजेच विंड, याचा हवामान बदलण्यावरती परिणाम होतो. आता आपण एक एक करून बघूयात की याचा कसा प्रभाव पडतो. हाऊ द सन इन्फ्लुएन्सेस द वेदर. आता सूर्याचा प्रकाश हवामान बदलण्यावर कसा पडतो बघा. वेदर कीप्स चेंजिंग ऑन अ डे टू डे बेसिस. इट ऑल्सो डिफर्स ॲट डिफरंट टाइम्स ऑफ द डे. सन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस द वेदर. सो सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस द वेदर. नाव वी विल सी हाऊ दॅट सन इन्फ्लुएन्स द वेदर. नोटिस द पोझिशन ऑफ द सन ड्युरिंग मॉर्निंग अँड इव्हिनिंग. आता बघा, सकाळी उगवणारा सूर्य आणि संध्याकाळी मावळताना सूर्य, दोन्हीची पोझिशन बघा. इन द मॉर्निंग अँड द इव्हिनिंग द रेज ऑफ द सन आर स्लँटिंग अँड नॉट स्ट्रेट. आता सकाळी उगवता सूर्य बघा आणि संध्याकाळी मावळता सूर्य बघा, दोन्हींची सूर्यकिरणं कशी असतात, तिरकस असतात. ती सरळ असतात का, नाहीत. स्ट्रेट केव्हा होतात, व्हेन द सन कम्स ॲट अवर ओव्हरहेड. जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावरती येतो तेव्हा त्याची सूर्यकिरणं कसे असतात, सनरेज कसे असतात, स्ट्रेट. ओके, देअर फॉर मॉर्निंग्ज अँड इव्हिनिंग्ज आर कूलर. त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला कसं फील होतं, एकदम कूल, जास्त गरम होत नाही आणि वी फील कूल. द डेज व्हेन द सन शाईन्स ब्राईटली अँड इज नॉट हिडन बिहाइंड द क्लाउड्स आर नोन ॲज सनी डेज. आता ज्या वेळेला सूर्य काय असतो, सन शाईन्स ब्राईटली म्हणजे खूप अशा तेजस्वी रूपामध्ये तो सूर्य आकाशामध्ये असतो आणि तो ढगांच्या पाठीमागे लपलेला नसतो, त्याला काय म्हणायचं, सनी डेज. ओके, इन द आफ्टरनून. आता दुपारच्या वेळेस बघा, आता सकाळी मॉर्निंग अँड इव्हिनिंगचं आपण बघितलं, दॅट टाईम द सनरेज आर नॉट स्ट्रेट, सनरेज आर स्लँटिंग, बिकॉज ऑफ दॅट वी फील कूल. वेन इन द आफ्टरनून द सन इज ओव्हरहेड अँड द रेज फॉल स्ट्रेट, म्हणजे दुपारच्या वेळेस सूर्य कसं असतो, बरोबर आपल्या डोक्याच्या वरती असतो. दॅट टाईम द सनरेज फॉल स्ट्रेट. देअरफॉर आफ्टरनून्स आर द हॉटेस्ट टाईम ऑफ द डे. म्हणजे दुपार काय असते, आपल्याला खूप असं गरम होतं, कारण सूर्याची कसे पडतात, सरळ स्ट्रेट आपल्या डोक्यावरती पडतात. द नाईट्स आर कूल बिकॉज देअर इज नो सन. आता संध्याकाळच्या वेळेस आपल्याला गरम होतं का, नाही होत, कारण आकाशामध्ये सूर्य नसतो. बिकॉज ऑफ दॅट अवर नाईट्स आर
cool. Now second point we are going to discuss that clouds and rains. How clouds and rains influence the weather. There are some days when you are not able to see the sun, and that days are rainy days. This is because the rays of the sun are blocked by the clouds. Such days are known as cloudy days. In rainy season, you can see in the sky, you cannot see the sun because that sun आर ब्लॉक्ड बाय द क्लाउड्स. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आकाशामध्ये काही वेळा सूर्य दिसत नाही, कारण तो सूर्य कशाने झाकून गेलेला असतो, ढगांनी झाकून गेलेला असतो, आणि पूर्ण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढगाळ वातावरण असतं, आणि त्यालाच काय म्हणायचं, क्लाउडी डेज, म्हणजे ढगाळ वातावरणाचे दिवस असं आपण म्हणतो. डार्क क्लाउड्स ब्रिंग रेन, म्हणजे असे काळे गडद जे ढग असतात, आकाशामध्ये क्लाउड्स असतात, दॅट डार्क क्लाउड्स ब्रिंग्स रेन. आता प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वॉटर सायकल कशी असते. ज्यावेळेस पाण्याची वाफ होऊन आकाशामध्ये जाते, त्याचे काय होतात, त्या वाफेचे टिनी ड्रॉपलेट्स होतात, त्याच्यापासून ढग तयार होतात, आणि ते ढग पाण्याने गच्च भरले की ते पावसाच्या स्वरूपामध्ये जमिनीवरती येतात. तसंच त्या डार्क क्लाउड्समुळे काय होतं, जमिनीवरती पाऊस पडतो. वेदर बिकम्स कूल अँड आफ्टर इट रेन्स. सो नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू डिस्कस दॅट हाऊ विंड इन्फ्लुएन्स द वेदर. आता हवा कशी वेदरवरती परिणाम करते बघा. जेंटल अँड स्लो मुव्हिंग विंड इज नोन ॲज ब्रीज. आता खूप हळू अशी हवा जी असते ती आपल्याला हवी हवीशी वाटते. स्ट्रॉंग विंड समटाईम्स कंप्लेन बाय थंडर अँड लाईटनिंग इज नोन ॲज स्टॉर्म. आता काही वेळेला बघा खूप जोरात असा सोसाट्याचा वारा सुटतो विथ थंडर अँड लाईटनिंग. मेघगर्जना, आकाशामध्ये ढग गडगडत असतात आणि विजांचा कडकडाट होत असतो. दॅट इज नोन ॲज स्टॉर्म. त्याला काय म्हणायचं, वादळ म्हणायचं. ओके. सो स्टॉर्म्स कॅन कॉज अ लॉट ऑफ डॅमेज. आता ही अशी मोठमोठी वादळं ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपल्या परिसरात काय होते, हानी होते. स्टॉर्म्स कॅन कॉज अ लॉट ऑफ डॅमेज. मोठमोठी झाडं उन्मळून पडतात, विजेचे खांब पडतात, काही लोकांच्या घरावरचे पत्रे देखील उडून जातात. दे कॅन अपरूट ट्रीज, डॅमेज द बिल्डिंग्स अँड इव्हन ब्लो ऑफ द रूफ्स ऑफ द हाऊस. ओके. सो अशा प्रकारे इन दिस व्हिडिओ वी हॅव लर्न अँड द थिंग्स अफेक्टेड ऑन द weather. Okay, so here we will stop. Remaining part of this lesson we will see in the next video. Okay, bye, take care.